कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज जो एक आवाज मी शोधायला चालली आहे तो एका गुणी गायिकेचा आहे जिचं नाव आहे श्रावणी। याच वयात चांगली गायिका आहे असं लक्षात येतं। सारेगमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता झी मराठीवर। बाहेर तुम्ही चांगली मजा करत होता, घरी मजा, बाहेर मजा, मजाच मजा। आम्हाला मजा आणि तुमची मजा इथं वानखेडे घरात एवढी सुंदर बायको असताना कशाला बाहेर? हा, मग मी पण सांगितलं तुझ्या बायकोला तुझं बाहेर काय चालू आहे ते। वानखेडे तुझ्यामुळे अडकलो मी, तू मला अडकवलंस म्हणून मी तुला अडकवलं। त्या दिवशी मला कळलं की तू काही आता मला सोडवत नाही, आपल्याला आतच राहावं लागणार आहे, आपली सुटका नाही। वानखेडे तेव्हाच ठरवलं याची व्याजासकट वसुली करायची। ते व्याज इतकं सुंदर असेल असं वाटलं नव्हतं। वानखेडे व्याज कोणी माहितीये? सुंदर व्याज कोणी माहितीये? नूतन। वानखेडे काळजी करू नकोस, चांगलं जपेन मी तिला, फुलपाखरासारखं जपेन। तुझ्यासारखा दगा प्रतारणा नाही करणार। नूतन दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का। अमूल्य, बोलवलंस का ग रुक्मिणीला? हो, ते येत असेल। ओके, परफेक्ट। बरं चल, मी निघते, मला उगीच बसवून ठेवलंय। अमूल्य, अगं बस ना, अजून किती रागावशील? अमूल्य, मी ना कुठेतरी वाचलं होतं की रागवावं, पुढे पण आहे रागवावं। रागवणं तर साहजिक असतं, पण माणसाचा राग हा क्षणिक असावा। माझा राग गेला नसता तर स्वयंपाक कशाला करून ठेवला असता मी? काय? अगं भो, वाव अमूल्य, आणि बघ ना मला खूप भूक पण लागली, तू वाढशील का प्लीज? अजिबात नाही, जा जाऊन स्वतः वाढून घे। काय ना, कालपर्यंत भांडी सुद्धा घासली मी, पण जर सगळी कामं मीच करत राहिले ना तर तुला काम करण्याची सवयच नाही लागणार। आणि काय रे, उद्या तू त्या अंगठीवालीशी लग्न करशील तेव्हा सगळी कामं काय बायकोलाच करायला लावशील? खाण्या व्यतिरिक्त दुसरं काही काम करणार नाहीयेस का तू? हात बघ, ही नखं बघ, क्रॅक झालीये भांडी घासून आणि कपडे धुवून।
मी बघते. नाही, चहा पाणी काही नको, आपण मुद्द्याचं बोलूया. पुरुषोत्तम गुडपल्लीवरने निवृत्ती डुंगरेचा खून केलाच, त्याशिवाय त्याने आणखी एक खून केला आणि तो फरार झाला होता. काय? कोणाचा खून? त्याने एका बाईचा खून केला होता. बाई काय? नाव काय होतं तिचं? शारदा ठोंबरे. शारदा ठोंबरे तुझ्या वडिलांची म्हणजे श्रीधर वानखेडेंची अत्यंत विश्वासू आणि घनिष्ठ संबंध असलेली व्यक्ती होती. आय होप तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते. पण बाबा हे असं? येस, हेच सत्य. पण इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की तिच्याबद्दलचे सगळे डिटेल्स गायब आहेत. गायब आहेत? पण असं कसं होईल? असंच आहे. पार्टी ऑफिसमध्ये तिच्याबद्दल कुणी बोलत नाही. तिचा फोन नंबर, तिचे रेकॉर्ड्स पुसून टाकलेत. ॲज इफ ती कधी अस्तित्वातच नव्हती. पण मग पुरुषोत्तमने तिचा खून का केला? एक्झॅक्टली, मला सुद्धा हाच प्रश्न आहे. आता जे काही घडलं त्याबद्दल फक्त दोनच व्यक्ती सांगू शकतात. एक म्हणजे तुझी आई आणि दुसरी व्यक्ती म्हणजे स्वतः पुरुषोत्तम. पुरुषोत्तम या गोष्टीचा पत्ता लागू नाही देणार. आय नो. आणि म्हणूनच मी तुझ्या आईला भेटणार आहे या बाबतीत. आईला हे माहिती आहे, मग आई काहीच कसं बोलली नाही? हेच तर कोड आहे ना वेदांत. एनिवे, आजचे समाचार संपले, जाते मी. आणि वेदांत, पुढच्या वेळी माझे फोन उचल. हो. बाय द वे, घर तसं छोटं आहे पण छान आहे. म्हणजे असं पॉझिटिव्ह वाइब्स आहे तिथे. प्रेमाचा ओलावाही आहे. येते मी. थँक्यू. बाय. चला. अजून काय काय ऐकावं लागणार आहे देव जाणे. गौरी गाणे म्हणायची, कुठं पण गाणे म्हणे. तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली माडे इथे दिसते. ही पोरगी एकदम झकास गायली. सारेगमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता सी मराठीवर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.